नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. दरवर्षी आमच्याकडे 11 दिवसाचा गणपती असतो अनंत चतुर्थीचा, पण यावर्षी 5 दिवसाचाच ठेवला आहे आम्ही. पूजा पण घातली होती तशी आणि जेवण वगैरे केलं होतं. सगळ्यांच्याच घरी मोदक करतात तसेच मी पण मोदक केले होते आणि डाळ भात, कोबीची भाजी आणि काबुली चण्याची भाजी केली होती. दही ठेवलं होतं, नैवेद्याची ताट वगैरे भरलं. बाबांनी नैवेद्य दाखवलं गणपती बाप्पाला. त्याच्यानंतर सगळं जेवण वगैरे आम्ही घेतलं, कारण आम्हाला विसर्जनासाठी खाली जायचं होतं आणि विसर्जनाला जाताना थोडाफार भात असं गरम म्हणजे नैवेद्य द्यायचा असतो. तर एक साईडला ते ठेवून एक साईडला आम्ही जेवून घेतलं. सगळं आवरलं, कारण आमचा गणपती बाप्पा सगळ्यांच्याच गणपती बाप्पासोबत जाणार होता, म्हणून फटाफट सगळं आवरलं. आणि पहिल्यापासून परंपरा चालत आली, सगळ्यांचे एकत्र गणपती खाली जाऊन एकत्रच आरती करून मग गणपती बाप्पांचं विसर्जन होतं. पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे. दरवर्षी नाचतात, पण यावर्षी काही नाचले नाही आहेत, त्याच्यामुळे काही व्हिडिओ नाही काढला आहे. गणपती बाप्पाचं विसर्जन खाडीमध्ये केलं होतं, पण तिकडे काही मी गेली नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ मला काढायला काय भेटला नाही. आणि खाली कोण उतरलंसुद्धा नाही, कारण पाणी भरपूर होतं. आणि त्या रीतीने गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.